नमस्कार. आज पाहणार आहोत एक अशी परंपरा जी पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हनुमान जयंतीनिमित्त वानर सेनेला दिला जातो अनोखा पाहुणचार आणि विशेष म्हणजे माकडे शिस्तीत पंक्तीत बसून जेवतात. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी बुद्रुक या छोट्याशा गावात गेल्या 20 वर्षापासून एक अनोखी परंपरा जपली जात आहे. मुंगसाजी महाराज संस्थान यांच्या वतीने दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त माकडांसाठी खास मिष्टान्नाची पंगत आयोजित केली जाते. ही परंपरा केवळ सद्यपुरती मर्यादित नसून निसर्ग आणि प्राण्याप्रती असलेल्या प्रेमाचाही सुंदर उदाहरण आहे. सुरुवातीला संस्थेच्या वतीने जेवणाचं ताट मांडण्यात आलं आणि मग काय, निमंत्रण न देता देखील माकडं स्वतःहून झाडावरून खाली उतरली आणि थेट पंक्तीत येऊन बसली. विशेष म्हणजे ही वानरसेना इतक्या शिस्तीत बसते की माणसांनाही लाजवेल अशी गंमत पाहायला मिळते. मिष्टान्नावर ताव मारत ही माकडं शांतपणे जेवणाचा आनंद घेतात. ना गोंधळ ना भांडण, फक्त शिस्त आणि समाधान. गेल्या 2 दशकापासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी केली जाते. स्थानिकांच्या मते ही पंगत म्हणजे हनुमान भक्तीचं एक जिवंत उदाहरण आहे. ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी दरवर्षी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. माकडाची ही शिस्तबद्ध पंगत पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो. खरंच श्रद्धा, निसर्ग आणि शिस्त यांच्या सुंदर संगम म्हणजे ही परंपरा आहे. तुम्हाला ही बातमी कशी वाटली ती कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करून ही अनोखी परंपरा सर्वांपर्यंत पोहोचवा. ही 10-15 वर्षापासून ही परंपरा चालू आहे आमची. ही वानर प्राणी नसून ही मानव प्राणी आहेत. ही हिंदू धर्माची संस्कृती ही जपणार आहेत. सीतेमातेच्या आज्ञा पाळणार आहेत. रामप्रभूची आज्ञा पाळणार आहेत. म्हणून मी त्यांना एक रामप्रभूचा एक अंश चैतन्य परब्रह्म स्वरूप याच्यामध्ये आहे म्हणून मी त्यांची एक आत्मभाविताची सेवा करतो. ही कोणावर अन्याय न अत्याचार करणारे आहेत. रामप्रभूची आज्ञा पाळणारे असून सीताफळ रामफळाला सेवन करत नाहीत. म्हणून ही सर्वात श्रेष्ठ हनुमंतरायात आज गाव परत मारुतीरायाचं मंदिर आहे. ते आपण मूर्तीला चंद्रा फासून त्याला मूर्ती स्थापन केली आहे. पण हे सजीव हनुमंतराय आहेत. या सजीव हनुमंतरायाला रोजच्या तारखेला तुम्ही जर भोजन दिलं तर हे अन्नाचे अपेक्षक आहेत. त्यांना रोज अन्न असावं ही प्रत्येकाच्या मनामध्ये भावना असावं की प्रत्येक आपल्या प्रांतातनी आपल्या परिसरात जे वानरसेना असेल यांना प्रत्येकाने आपल्या परिवारातलेच हे आणि भूमी हे पुत्र आहेत म्हणून याची अन्नाची आणि व्यवस्था करावं.